आज महाराष्ट्र के कांग्रेस विधायक सुनील केदार को कोर्ट से बड़ा झटका लगा है। उन्हें 5 साल की कैद की सजा और 10 लाख रुपए जुर्माना भरने को कहा गया है। जिला सत्र न्यायालय ने यह सजा उन्हें सुनाई है। कांग्रेस के लिए एक बुरी खबर है। उसके वरिष्ठ नेता और पूर्व मंत्री सुनील केदार और 5 अन्य को शुक्रवार को लगभग 150 करोड़ रुपए के नागपुर जिला केंद्रीय सहकारी बैंक घोटाले में दोषी पाया गया है। केदार नागपुर जिला केंद्रीय सहकारी बैंक के चेयरमैन रह चुके हैं। दोषी पाए गए अन्य लोग हैं केतन शेठ, नंदकिशोर त्रिवेदी, अशोक चौधरी, सुबोध भंडारी, सभी मुंबई से है और अहमदाबाद के अमित वर्मा है। यहाँ एक मजिस्ट्रेट अदालत ने शुक्रवार को कांग्रेस विधायक और महाराष्ट्र के पूर्व मंत्री सुनील केदार को नागपुर जिला केंद्रीय सहकारी बैंक में धन के दुरुपयोग के लिए 5 साल की कैद की सजा सुनाई गई है। सर, कोर्ट में अंदर क्या हुआ ये बताइए, चलते रहेगा ऐसा बताइए, कोर्ट में क्या हुआ? मी आधी मराठीत सांगतो। एनडीसीसी नागपूर या बँकेचा जो 2002 सालचा घोटाळा होता त्याबाबतची न्यायालयीन प्रक्रिया आज पूर्ण होऊन न्यायालयाने आज अंतिम निकाल सुनावलेला आहे। या निकालामध्ये निर्माण न्यायालयाने आरोपी नंबर 1 सुनील केदार, आरोपी नंबर 2 अशोक चौधरी, आरोपी नंबर 4 केतन सेठ, आरोपी नंबर 7 अमोल वर्मा, आरोपी नंबर 8 सुबोध भंडारी आणि आरोपी नंबर 10 नंदकिशोर त्रिवेदी या सर्व आरोपींना आयपीसी सेक्शन 406, 409, 468, 471 आणि 120 ब या कलमाखाली दोषी धरलेला आहे। तसंच आरोपी नंबर 3 संजय अग्रवाल, आरोपी नंबर 5 महेंद्र अग्रवाल, आरोपी नंबर 6 श्रीप्रकाश पोद्दार, आरोपी नंबर 10 सुरेश कोसकर यांना सफिशियंट पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केलेला आहे। या केसमध्ये आज पहिल्या सत्रात आरोपींना दोषी धरण्यात आलेला आहे आणि त्यानंतर आरोपींच्या शिक्षेबद्दल कोर्टाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकलेला आहे। त्यात सरकार पक्षातर्फे असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे की कायद्यामध्ये ज्या 3 थिअरीज आहे, डिटरन्स थिअरी, प्रिव्हेंटिव्ह थिअरी आणि रिफॉर्मेटिव्ह थिअरी यांचा उहापोह करण्यात आलेला आहे आणि हा सर्व जो पैसा आहे हा जो ह्यूज पब्लिक मनी आहे, याच्यात शेतकरी आणि सामान्य माणसाचा पैसा हा बँकेत विश्वासाने जनतेने ठेवलेला होता, डिपॉझिटर्सने ठेवलेला होता। बँकेचे ट्रस्टी, मॅनेजर यांची ही जबाबदारी होती की ह्या पैशाला धक्का लागू नये किंवा ह्या पैशात असा कोणताही अपव्यवहार किंवा गैरव्यवहार होऊ नये, ही जबाबदारी पाळण्यात ते अपयशी ठरलेले आहेत आणि त्यांनी हा मनी ट्रेल फिरवलेला आहे। स्वतःच्या फायद्यासाठी संस्थेचं नुकसान करण्यात आलेलं आहे आणि आम जनतेचा पैसा याच्यात गेलेला आहे। त्यामुळे जास्तीत जास्त कठोर शासन या सर्व आरोपींना देवावं असा युक्तिवाद सरकार पक्षातर्फे करण्यात आलेला आहे। दुपारच्या सत्रात निर्माण कोर्टाने या कामी जो निकाल दिलेला आहे त्या निकालात काही महत्वाच्या बाबी ज्या कोर्टाने नोंदवलेल्या आहेत त्या अशा आहेत की हा अतिशय गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे। आरोपी नंबर 1 चेअरमन व आरोपी नंबर 2 हे मॅनेजर होते, यांची जबाबदारी होती की हा पब्लिक मनी सांभाळणे, त्याच्यात ते अयशस्वी ठरले आहे। यात इन्व्हेस्टर्स हे सामान्य माणूस व शेतकरी वर्ग आहे, त्यांचा पैसा हा जतन करण्यात ते अपयशी ठरलेले आहेत। क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट अतिशय गंभीर गुन्हा आहे। सर्वोच्च न्यायालयाने जसं सांगितलं आहे की व्हाईट कॉलर ऑफेन्स हा खूप सिरियस ऑफेन्स आहे आणि याची निर्गती करताना केअरफुली करावी, तो कोर्टाने व्ह्यू घेतलेला आहे। आणि ह्यात कोर्टाने डायरेक्टर ऑफ द फर्म्स ज्यांनी हे पैसे ऍक्सेप्ट केले त्यांनाही इक्वली दोषी धरलेला आहे। कोर्टाने असं सांगितलं की ही डीप रूटेड कॉन्स्पिरसी आहे, याच्यात वेल प्लॅन कॉन्स्पिरसी करण्यात येऊन हा पैसा या सर्व आरोपींनी या पैशाचा अपहार केलेला आहे। म्हणून कोर्टाने कलम 409 या कलमाखाली ह्या सर्व आरोपींना 10 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 10 लाख रुपये दंड, 5 वर्षाची शिक्षा आणि प्रत्येकी 10 लाख रुपयाचा दंड, तसंच कलम 406 या खाली शिक्षा, कलम 468 खाली पुन्हा 5 वर्षाची शिक्षा आणि 2 लाख रुपये प्रत्येकी दंड, तसेच कलम 471 या खाली प्रत्येक आरोपीला 1 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड अशी शिक्षा ठोठावलेली आहे।
ही एकूण जी दंडाची रक्कम प्रत्येक आरोपीची 12,50,000 रुपये होते, म्हणजे 62.5 लाख रुपयाचा दंड ठोठावलेला आहे. मेहरबान कोर्टाने याच्यात असाही आदेश पारित केला आहे की दंडाच्या रकमेपैकी 50% रक्कम ही शासनाकडे जमा करावी आणि उर्वरित 50% रक्कम ही एनडीसीसी बँकेला कॉम्पेन्सेशन म्हणून देण्यात यावी, असा निकाल झालेला आहे. निकालाच्या कॉपीज काही वेळात प्राप्त होतील. सर हिंदी में बताइएगा, शॉर्ट में बताइएगा, हिंदी में तो हिंदी बोल दीजिए. 60 में फैसला आया है, उस फैसले में क्या दिया हुआ है और उस बारे में बताइए क्या हुआ कोर्ट में. एनडीसीसी बैंक नागपुर, इसमें जो स्कैम हुआ था 2002 में, उसकी ट्रायल कंप्लीट होने के बाद दोनों पक्ष की तरफ से आर्ग्यूमेंट्स किए गए और आज कन्विक्शन का, आज जजमेंट का दिन था. आज कोर्ट ने सब डॉक्यूमेंट्स डॉक्यूमेंट्री एविडेंस जो करीबन 1100 एग्जिबिट्स का है, जिसमें 53 विटनेसेस की टेस्टिमनी है, इसको नजर रखते हुए आज कोर्ट ने एक्यूज नंबर 1 सुनील केदार, एक्यूज नंबर 2 अशोक चौधरी, एक्यूज नंबर 4 केतन सेठ, एक्यूज नंबर 7 आलोक वर्मा, एक्यूज नंबर 8 सुबोध भंडारी, एक्यूज नंबर 10 नंदकिशोर त्रिवेदी, इन आरोपियों को आईपीसी सेक्शन 406, 409, 468, 471 और 120B के तहत दोषी करार पाया हुआ है और इन सब आरोपियों को कुल मिला के 12,50,000 रुपए ईच हर एक को फाइन इम्पोज किया है और इनको 5 साल की सजा दी गई हुई है. टोटल जो फाइन की अमाउंट आएगी ये आएगी 62,50,000. इस अमाउंट से 50% अमाउंट गवर्नमेंट को देना है. इसमें जो स्कैम हुआ था 2002 में, उसकी ट्रायल कंप्लीट होने के बाद दोनों पक्ष की तरफ से आर्ग्यूमेंट्स किए गए और आज कन्विक्शन का, आज जजमेंट का दिन था. आज कोर्ट ने सब डॉक्यूमेंट्स डॉक्यूमेंट्री एविडेंस जो करीबन 1100 एग्जिबिट्स का है, जिसमें 53 विटनेसेस की टेस्टिमनी है, इसको नजर रखते हुए आज कोर्ट ने एक्यूज नंबर 1 सुनील केदार, एक्यूज नंबर 2 अशोक चौधरी, एक्यूज नंबर 4 केतन सेठ, एक्यूज नंबर 7 आलोक वर्मा, एक्यूज नंबर 8 सुबोध भंडारी, एक्यूज नंबर 10 नंदकिशोर त्रिवेदी, इन आरोपियों को आईपीसी सेक्शन 406, 409, 468, 471 और 120B के तहत दोषी करार पाया हुआ है और इन सब आरोपियों को कुल मिला के 12,50,000 रुपए ईच हर एक को फाइन इम्पोज किया है और इनको 5 साल की सजा दी गई हुई है. टोटल जो फाइन की अमाउंट आएगी ये आएगी 62,50,000. इस अमाउंट से 50% अमाउंट गवर्नमेंट को देना है और 50% अमाउंट एनडीसीसी बैंक को कॉम्पेन्सेशन के तौर पे देना है, ऐसा फैसला सुनाया गया. कोर्ट ने कहा है कि गरीब जनता और किसानों को लूटा गया ये पैसा है, जिस वजह से सजा दी गई है. कोर्ट ने एग्जैक्ट क्या कहा है किसानों के बारे में? कोर्ट ने इसमें ऐसा फाइंडिंग दिया है कि जो इन्वेस्टर्स है बैंक के, ये आम आदमी इन्वेस्टर्स है, इसमें फार्मर्स है और जिनका हार्ड अर्न मनी है वो लोगों का इन्वेस्टमेंट है और ये गरीब लोगों का पैसा इतने सालों से इस मनी ट्रेल या इस स्कैम में दबाया गया है. इस वजह से कोर्ट ने ये सीरियस ऑफेंस है, इसमें डीप रूटेड कॉन्स्पिरेसी है और ये पैसा प्रॉपरली इन्वेस्ट नहीं किया गया, इसके बारे में टिप्पणियां की है और कोर्ट ने सीरियस ऑफेंस मान के इस तरह की सजा और इस तरह का हेवी कॉम्पेंसेशन अवार्ड किया हुआ है. इस फैसले के बाद सुनील केदार के पास क्या रास्ता है, कहाँ वो अप्लाई कर सकते हैं और भविष्य कैसा होगा? देखिए, कोई भी जजमेंट के बाद कोई भी एक्यूज, दिस इज अ ट्रायल कोर्ट, फर्स्ट कोर्ट है. इसके बाद कानून की जो भी कानून में प्रोविजंस है, एवरीवन कैन फाइल अपील, वो अपील फाइल कर सकते हैं. ही मे प्रोसीड टू हायर कोर्ट, बट कॉम्पेन्सेशन नीड्स टू बी पेड फर्स्ट. सर, कोर्टानं काय निरीक्षण नोंदवलेलं आहे? शांत डोक्याने कट रचला अशा पद्धतीने निरीक्षण नोंदवलं. कोर्टाने असं लिहिलं की ही डीप रुटेड कॉन्स्पिरसी, थंड डोक्याने विचारपूर्वक पूर्ण रणनीती आखून वेल प्लॅन ही कॉन्स्पिरसी आखण्यात आलेली आहे आणि त्या कॉन्स्पिरसीप्रमाणे हे पैसे फिरवण्यात आलेले आहे, मनी ट्रेल आलेला आहे. एक उदाहरण द्यायचं म्हणजे ते बँकेला जे रोखे विकत घ्यायचे होते ते रोखे विकत घेण्याची एक सिस्टीम आहे. ती सिस्टीम या आरोपींनी पाळली नाही. यांनी खासगी इस्मांमार्फत या इन्व्हेस्टमेंट्स केल्या. त्या इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर त्या इन्व्हेस्टमेंटचे जे रोखे बँकेकडे येणं अपेक्षित होते ते बँकेकडे आले नाही, ते त्रयस्थानकडे गेले, असा आधी डिफेन्स घेतला. वेळोवेळी झालेले ऑडिट्स, आरबीआयचे ऑडिट्स, स्टॅच्युटरी ऑडिट्स हे झाले, त्यावेळेस ऑडिटर्सने ही बाब निदर्शनाला आणून दिलेली होती की हे बँकेत असा गैरव्यवहार होतोय, परंतु या आरोपींनी त्याकडे जबाबदार इसम असूनही लक्ष दिलं नाही आणि याच्याकडे दुर्लक्ष करून हा स्कॅम पुढे होऊ दिला.
यावर कोर्टाने भाष्य असं केलेलं आहे की ज्यात रिझर्व्ह बँकेच्या एका साक्षीदारांनी येऊन जेव्हा अल्टिमेटली बँकेच्या रेकॉर्डवर जेव्हा ह्या झेरॉक्स ठेवण्यात आल्या, त्या झेरॉक्स तपासी अंमलदाराने ह्या तपासीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पाठवल्या होत्या. रिझर्व्ह बँकेचं उत्तर आलेलं आहे की ह्या सगळ्या फेक आहेत, असे रोखे इश्यू केले गेलेले नाही आहेत आणि त्यांचा साक्षीदारी कोर्टासमोर तपासण्यात आलेला आहे. त्याची टेस्टिमनी कोर्टाने ग्राह्य धरलेली आहे. तसंच या केसमध्ये अनेक डायरेक्टर्सला अंधारात ठेवून हे प्रस्ताव पारित करून घेण्यात आलेले आहेत. तपासादरम्यान हेही निष्पन्न झालेलं आहे की बऱ्याचशा डायरेक्टर्सला याची माहिती नाही. ज्यांच्या सह्या डायरेक्टरच्या रिझोल्युशन बोर्ड रिझोल्युशनवर आहेत त्या सह्या फेक आहेत असं हँडरायटिंग एक्सपर्टची टेस्टिमनी कोर्टासमोर आहे. हे सगळं विचार करता कोर्टाने असं भाष्य केलेलं आहे की हा थंड डोक्याने विचारपूर्वक आणि वेल प्लॅन कॉन्स्पिरसी करून हा कट कारस्थान रचण्यात आला आहे आणि या कटाला अंमल देण्यात आला. क्या आज ही दोषियों को जेल भेजा जाएगा? अंतर्गत ज्या पद्धतीनं त्याची गुंतवणूक करायला पाहिजे त्याची कुठेतरी उल्लंघन झालं आहे. कोर्टाने असंही नमूद केलं आहे की कायद्यात तरतूद आहे की कॉपरेटिव्ह सेक्शनमधल्या कॉपरेटिव्हचा जो मनी असतो तो इन्व्हेस्ट करायची एक पद्धत असते. किती % इन्व्हेस्ट करू शकता तुम्ही, कोणत्या माध्यमातून करायचं आहे, त्या सर्व गोष्टी धाब्यावर बसून त्याचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. या दोषियों हा गरीब शेतकऱ्यांचा होता. लोकप्रतिनिधी आहे म्हणून त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की त्यांना सोडण्यात यावं, तो मान्य केलेला नाही कोर्टाने. लोकप्रतिनिधी आहे म्हणून सोडण्यात यावं असा युक्तिवाद नाही केलाय. त्यांना कमी शिक्षा द्यावी कारण ते लोकप्रतिनिधी आहेत, निवडून आलेले आहेत असं त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे. त्यास उत्तर देण्यात आलं की कायद्यासमोर सगळे समान आहेत. कायद्यासमोर कोणीही असो तो समान पद्धतीने कायद्याच्या तरतुदीप्रमाणे तो डील केला जातो आणि लोकप्रतिनिधींना कोणत्याही प्रकारे वेगळ्या कायद्यात सूट अशी नाही आहे. हा युक्तिवाद पक्षातर्फे करण्यात आला आणि कोर्टाने तो मान्य केलेला आहे. अध्यक्षांनी जे व्यवस्थापक आहे खास करून त्यांना डे 1 पासून माहीत होता की गुंतवणूक चुकीची आहे, नियमबाह्य आहे, तरी त्यांनी त्याच्याकडे लक्ष नाही घातलं. आज तेच त्यांचे विरोध केला. असं नाही आहे. जेव्हा ऑडिट झालं बँकेचं तेव्हा पहिल्या ऑडिटरनी जो ऑडिट रिपोर्ट दिला त्या ऑडिट रिपोर्टमध्येच त्यांनी सांगितलं आहे की बँकेच्या याच्यात रोख्यांसाठी पैसे गेलेले दिसत आहेत पण रोखे रेकॉर्ड दिसत नाहीये. ही बाब पहिलं जेव्हा ऑडिट झालं तेव्हाच ऑडिटरनी बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरला इन्फॉर्म केलेली होती. आता कायदेशीर बाकी प्रक्रिया ज्या आहे त्या पूर्ण करून सर दोषियों को आज ही जेल भेजा जाएगा? दोषींना जेलमध्ये आज पाठवलं जाईल. त्यांच्या बाकी ज्या प्रक्रिया आहेत त्या चालू आहेत आता कोर्टात. त्या झाल्यावर जजमेंट 1 तासभरात सगळ्यांना दिलं जाईल आणि त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. सकाळी कोर्टामध्ये एक वर्तनाबद्दल जे आरोपी क्रमांक 1 आहे त्यांच्या वर्तनाबद्दल माननीय न्यायालयाने काही आक्षेप घेतला. काय नेमकं झालं ते कोर्टात ते काहीतरी खात होते, ते कोर्टाला डेकोरमच्या बाहेर आहे म्हणून कोर्टाने त्यांना तशी सूचना दिल्या. त्यांच्या वकिलांनी सूचना दिल्या की असं वर्तन योग्य नाही. थँक्यू.